बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नवी मुंबईमधून। नवी मुंबई महानगरपालिकेचे धडाडीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात नगरसेवक अविश्वास ठराव आणणार आहेत। परंतु त्याआधीच तुकाराम मुंढे हे अनिश्चित काळासाठी सुट्टी टाकून गैरहजर राहण्याची शक्यता देखील वर्तवली जाते, अशी माहिती सूत्रांकडून कळते। विनायक पाटील आपल्याबरोबर आहे। विनायक, नेमकं काय घडतंय नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये? मुंढे सुट्टीवर जाणार असल्याचं कळतंय। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आज अविश्वास ठराव तुकाराम मुंढे यांच्या विरोधामध्ये येणार असल्यानं नवी मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं या घटनेकडे लक्ष लागलेलं आहे की अविश्वास ठराव हा 5 जणांनंतर पुढे काय होणार हा सर्वांना प्रश्न पडलेला आहे। त्यामुळे आज रात्रीपासून अशी चर्चा आहे पालिका वर्तुळात आणि नवी मुंबईमध्ये की तुकाराम मुंढे हे अनिश्चित काळासाठी आजपासून सुट्टीवर गेले असल्याचं पालिकेमध्ये जोरदार चर्चा आहे। मात्र याबाबत काही पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो असतो, त्यांनी मात्र याला दुजोरा दिलेला नाहीये। तुकाराम आयुक्त हे आज पालिकेत येतील, 10 वाजता ते पालिकेत येणार असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जाते। त्यामुळे एकीकडे सुट्टीवर गेलं असल्याचं कळतं तर दुसरीकडे काही लोकांकडून ते येणार असल्याचं कळते। त्यामुळे तुकाराम आयुक्त हे आजपासून अनिश्चित काळासाठी सुट्टीवर गेल्याचा अधिकृत दुजोरा मिळत नसला तरी चर्चा मात्र जोरदार आहेत की ते आज सुट्टीवर जातील। कारण कायद्यानं आपण बघितलं, महानगरपालिका अधिनियम जर बघितला तर सभागृहाने जर अविश्वास ठराव जर पास केला तर एक त्यांना त्वरित महानगरपालिका सोडून जावं लागतं, अशा प्रकारचा कायदा बोलतो। त्यामुळे आता याच्या अविश्वास ठराव जर पास झाला तर पुढे काय असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे। त्यामुळे पुढे मुख्यमंत्री यावरती कोणता निर्णय घेतात याकडे तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता सध्या तरी संपूर्ण नवी मुंबई आणि पालिका वर्तुळामध्ये आयुक्त हे आज महानगरपालिकेमध्ये येणार नसल्याचं कळतंय। त्यांनी अनिश्चित काळासाठी सुट्टी घेतली असल्याचं चर्चा दिसून येते। विनायक, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आता हजर राहणार आहेत की ते सुट्टी घेणार आहेत हे 10 वाजता कळू शकेल। यानंतर वळत काही इतरही महत्त्वाच्या घडामोडींकडे पाहूयात सुपरफास्ट आढावा। नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात शिवसेनेचे तळ्यात मळ्यात सुरू आहे। मुंढेंविरोधात भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबईचे महापौर बंगल्यावरती शिवसेनेची महत्त्वाची बैठक झाली। नवी मुंबई पालिकेमध्ये तुकाराम मुंढेंविरोधात सादर होणाऱ्या अविश्वास ठरावावर या बैठकीमध्ये चर्चा झाली। नवी मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत आणि विजय चौगुले यांनी शिवसेना मुंढेंविरोधात मतदान करेल असं म्हटलं, तर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र सावध भूमिका घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करतील आणि ठरावाच्या वेळी सेना आपली भूमिका जाहीर करेल अशी प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान आज तुकाराम मुंढेंविरोधात सत्ताधारी राष्ट्रवादी पक्ष अविश्वास प्रस्ताव मांडणार आहे। आम्ही तुकाराम मुंढेपेक्षा त्याच्या स्वभावाला आमचा स्वभाव त्यांचा इथे अतिशय विचित्र आहे। आम्ही एवढ्या दिवस त्यांना सांगण्याचा फार प्रयत्न केला, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये आणि म्हणून जनतेच्या बाजूने राहण्यासाठी आज शिवसेना त्या जो अविश्वास ठराव टाकलेला आहे त्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणार आहे आणि जनतेला जो त्रास होतोय तो कमी करणार आहे। बाबासाहेबांच्या घटनेने काय सांगितलेलं आहे, लोकशाहीला मानलं पाहिजे। ते लोकशाहीला मानत नाही, ते हुकुमशाहीला मानतात आणि त्यांना कायदा जो आवडतो तो ते अंमलबजावणी करतात आणि लोकांना आवडणारा कायदा अंमलबजावणी करत नाही। दरम्यान आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ वाशीमधल्या शिवाजी चौकामध्ये नागरिकांनी बॅनरबाजी केली। सेव्ह तुकाराम मुंढे, आयुक्त हवेत मुंढे असे बॅनर झळकावण्यात आले। राजकीय रोष जरी आयुक्तांविरोधातील असला तरी सामान्य नवी मुंबईकर मात्र आयुक्तांच्या मागे ठामपणे उभे राहिलेले पाहायला मिळाले। मनसेने तुकाराम मुंढे यांचं समर्थन केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी मुंढेंना वाऱ्यावर सोडलं तर जेलभरो करण्यात येईल असा इशारा मनसेनं दिलेला आहे। दरम्यान आज अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवरती कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले। भ्रष्टाचार मोडून काढणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे या सर्व नवी मुंबईला माहिती आहे। गेल्या 6 महिन्यात त्यांनी केलेले सगळे निर्णय हे लोकहिताचे आहेत आणि हे लोकहिताचे निर्णय न पटल्यामुळे स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी स्वतःच्या अपात्रतेची जी काही टांगती तलवार आहे अनेकांची अनधिकृत बांधकामांच्या नोटिसा या नगरसेवकांना दिल्या। आपण बघाल तर स्थानिक आपल्या जे काही नगरसेवकांनी अविश्वासाचा ठराव देण्यासाठी ज्या सह्या केलेल्या आहेत, मात्र स्थायी समितीचे अध्यक्ष शिवराम पाटील असतील किंवा इतर सगळी मंडळी असतील त्यांना नोटीस त्यांनी जमा केलेले आहेत विदाउट रेझिंग इव्हन 1% ऑफ एन एडिशनल टॅक्स। पण त्या माणसाला कॉन्फिडन्समध्ये कसं तुम्ही काढू शकता? घरातून बाहेर पडून लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी लोकांकडे डायरेक्ट जाऊन भेटलेला माणूस आणि हे अधिकारी वर्ग किंवा नगरसेवक वर्ग यांच्या विरुद्ध का आहे? कारण
त्यांना त्यांच्या जे भ्रष्टाचार आहे त्याचे सगळे उभाण उघडतो आहे. इकडे मुंबईच्या राणीच्या बागेतील पेंग्विन मृत्यूमुळे राजकारण तापलेलं आहे. या प्रकरणावरून सेना मनसेने एकमेकांची उणीधुणी काढायला सुरुवात केली आहे. पेंग्विनची काळजी आम्ही करू, तुम्ही स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी धडपड करा, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी मनसेला दिलेला आहे. तर मनसेने पेंग्विनच्या मृत्यूबाबत मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहिलंय आणि पेंग्विनना परत त्यांच्या देशामध्ये पाठवलं जावं अशी मागणी केली आहे. पेंग्विन प्रकरणी मोठा वाद उफाळलेला असताना यामध्ये आणखी भर पडलेली आहे. पालिकेने मेलेल्या पेंग्विनच्या बदल्यात आणखी एक पेंग्विन थायलंडवरून मागवणार असल्याचं म्हटलंय. काय ज्याला पनवती म्हणणारी अशी जी लोक असतात ना, ती पनवती लोक आहेत. मुंबईकरांना, मुंबईच्या खास करून मुलांना पेंग्विन दाखवण्यासाठी ते आणले गेलेले आहेत आणि ते लवकरात लवकर दाखवले जातील. पेंग्विन पक्षी वाचवण्याची जबाबदारी आमची आहे, त्यांचा पक्ष वाचवण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी, कारण तो पक्ष संपत आलेला आहे आता. त्याच्यामुळे आता तरी गप्प बसासाठी चांगलं काम करा. आम्ही आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की जे पेंग्विन आहेत यांना परत पाठवावं, कारण त्यांच्या जीवाशी खेळ चाललेला आहे. जनतेचा 25 कोटी रुपयांचा चुराडा केलेला आहे आणि जेव्हा पेंग्विन आणले होते त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच नाही तर सर्व प्राणी संघटनांनी सुद्धा त्यांना सांगितलेलं की पेंग्विन इथे जगू शकत नाही. पेंग्विन काय, आता तुम्ही नेटवर गेला तरी पेंग्विन, ट्विटरवर गेला तरी पेंग्विन, लगेच आपल्याला पाहिजे तसा पेंग्विन पाहता येतो. एखाद्याने बाल हट्ट करून पेंग्विन माझ्या मुंबईत पाहिजेच असं करून जर आणला तर मग त्याला त्या पेंग्विनला तिथं एअर कंडिशन द्यायचं, तिथं थंड करायचं. अरे तिथं थंड करण्यापेक्षा आधी आपले खड्डे तर बुजू. ऐदिल है मुश्किल प्रकरणी राज ठाकरेंनी तोडपाणी केली की काय अशी शंका येते. अशा शब्दामध्ये अजित पवारांनी राज ठाकरेंचा समाचार घेतलाय. एवढंच नाही तर राज ठाकरेंनी देशाचा अपमान केला, देशाची किंमत 5 कोटी केली का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. शनिवारी सकाळी करण जोहर, महेश भट्ट आणि इतर दिग्गजांसोबत मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची वर्षा बंगल्यावरती बैठक झाली, चर्चा झाली. यामध्ये निर्मात्यांनी पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटामध्ये घेतल्याबद्दल 5 कोटी रुपये आर्मी फंडाला देण्यात एकमत झालेलं आहे आणि त्यावरून आता राज ठाकरेंवरती टीका होतीये. म्हणजे 5 कोटीला तुम्ही सगळं काही पणाला लावलं का काय? चित्रपटाची तारीख ज्यावेळेस येणार आहे त्याच्या आधीच शेपुटातमध्ये घालायचं आणि नरमाईची भूमिका घ्यायची आणि आव मात्र आणायचा. आम्ही देशाच्या करता 5 कोटी रुपये. अरे म्हणजे काय देशाची किंमत 5 कोटी झाली का काय? तिकडे काँग्रेसने देखील ऐदिल है मुश्किलच्या वादात उडी घेतलेली आहे. ऐदिल है मुश्किल हा चित्रपट बिंदूक रिलीजसाठी मुख्यमंत्र्यांनी ब्रोकरची भूमिका पार पाडली आणि त्यासाठी वर्षा निवासस्थानाची निवड झाली. त्यामुळे बैठकीतला तपशील आणि कोण काय बोललं याचे मिनिट्स जाहीर करा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा संजय निरुपम यांनी दिलाय. देने वाले को और जिसको धमकी मिली उसको, और उसके बाद जो सेटलमेंट होता है वो फाइनेंशियल होता है, किसी को तो दलाली कहते हैं. उन जवानों के नाम पर आप जो राजनीति चमका रहे हैं ये और कुछ नहीं, उनकी दलालियां. इसीलिए मैंने कहा मुख्यमंत्री ने ब्रोकर की भूमिका निभाई. महिलांसाठी आणि खास करून मुस्लिम महिलांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यातील मजारपर्यंत महिलांच्या प्रवेशाची वाट आता मोकळी झालेली आहे. पुरुषांप्रमाणेच महिलांनाही मजारपर्यंत प्रवेश देण्यास आम्ही तयार आहोत असं मत ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयापुढे व्यक्त केलेलं आहे. सुप्रीम कोर्टात हाजी अली ट्रस्टचे वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी हाजी अली ट्रस्ट महिलांना मजारपर्यंत प्रवेश देण्यास अनुकूल असल्याचं सांगितलं. मात्र महिला प्रवेशासाठी वेगळा रस्ता तयार करण्यास ट्रस्टने वेळ मागितलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मजारपर्यंत महिलांना प्रवेश नव्हता. आता सर्वोच्च न्यायालय येत्या काही दिवसात या प्रकरणी अंतिम निर्णय देईल. युती करायची असेल तर राज्यामध्ये सर्वत्र करा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी भाजपला केलं होतं. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते शक्य नसल्याचं सांगत चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव धुडकावून लावला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासून कोल्हापूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपमध्ये अनेक इच्छुकांची सध्या भाऊगर्दी होतीये. जनसुराज्यचे विनय कोरे हे सुद्धा भाजपच्या संपर्कात असून ते सहआघाडीच्या स्वरूपामध्ये भाजपला साथ देणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.
संघटनेने शिवसेनेला मान्य उद्धवजींना आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारे रिस्ट्रिक्शन टाकू नका, की करायचे असेल तर सगळ्या राज्यामध्ये करा, कारण हे नवीन आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एक कॉमन निर्णय महाराष्ट्रापुरता होऊ शकत नाही. काँग्रेसला पराभूत करण्यासाठी जी जी नीती आवश्यक आहे ती अवलंबावी लागते आणि त्यामुळे रावसाहेब दानवेंनी हे आवाहन मान्य उद्धवजींना केलेलं आहे की आम्ही युतीला तयार आहोत. त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना तुम्ही सूचना द्या. वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार भारती लव्हेकर यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. भारती लव्हेकर यांनी विधानसभेची निवडणूक दाऊद इब्राहिमच्या मदतीने जिंकल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यामुळेच भारती यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी जी बदनामी केली आहे माझी, त्या बदनामीच्या संदर्भाने हे एफआयआर मी दाखल करायला आले. जो पक्ष पुरोगामी म्हणून बाहेर टुमक्या मारतो त्या पक्षाला हे शोभणारं नाहीये. आणि नवाब मलिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आदरणीय समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुद्धा त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली होती, त्यामुळे त्यांचं मंत्रिपद गेलं होतं. अशा माणसाने दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटं स्वतःकडे आहेत याचा सुद्धा विचार केला पाहिजे. मराठा मोर्चाचं वादळ आज विदर्भामध्ये धडकणार आहे. आज नागपूरमध्ये मराठा मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मोर्चामध्ये मराठा आणि कुणबी अशा दोनही समाजातील लोक सहभागी होत आहेत. पूर्व विदर्भात कुणबी समाजाचं असलेलं प्राबल्य लक्षात घेता या मोर्चाला विराट गर्दी जमण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान या मोर्चासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. अहमदनगरच्या वाडिया पार्कमध्ये बहुजन क्रांती मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मोर्चेकरी उपस्थित होते. शिर्डीतील सागर शेजवळ, खर्ड्यातील नितीन आगेच्या कुटुंबियांचा देखील या मोर्चामध्ये सहभाग होता. एकच गर्व बहुजन सर्वच्या नाऱ्याखाली निळ्या पिवळ्या झेंड्यांची वाडिया पार्कमध्ये गर्दी पाहायला मिळाली. अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशा प्रमुख मागण्यांसाठी SC/STसह ओबीसी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. आपल्या मागण्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा धडकला. तसंच भर चौकात संविधानाचं वाचन करत मोर्चाची सांगता झाली. अहमदनगरच्या बहुजन क्रांती मोर्चामध्ये RSS, भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधण्यात आला. भाजपनं पुण्यामध्ये मराठा मोर्चाच्या विरोधात दलितांचा मोर्चा काढण्याचा प्रस्ताव दिला होता. भारत मुक्ती मोर्चाला सर्व साधन सामुग्री देण्याचं आश्वासनही दिलं होतं. असा गौप्यस्फोट बामसेफच्या वामन मेश्राम यांनी केलेला आहे. मोर्चातून बाबासाहेब पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार काढून घेण्यात यावा अशी मागणी वगळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अॅट्रॉसिटी विरोधात मोर्चाला परवानगी दिल्याचं देखील त्यांनी म्हटलं. मराठा आणि SC/ST मध्ये भांडण लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव असल्याचा आरोप मेश्राम यांनी केला आहे. काल पुण्यामध्ये वडार समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. पुणे स्टेशन जवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघाला. महाराष्ट्र वडार संघर्ष कृती समितीच्या या मोर्चात त्यांच्या जमिनी बळकावणाऱ्या भूमाफियांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. वडार समाजानं पुण्याच्या आसपास खाणींसाठी जमिनी घेतलेल्या होत्या, पण वडार समाजातील अज्ञानाचा गैरफायदा घेत भूमाफियांनी यातील अनेक जमिनी बळकावल्या आणि परस्पर विकल्याचं मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे. लोकलमधून पडून एक पाय गमावलेल्या सायली ढमढेरेच्या मदतीसाठी आता शिवसेनाही पुढे आलेली आहे. शिवसेनेच्या वतीने सायलीला 1 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिरूरचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी सायलीची भेट घेतली. त्यांच्यावरील उपचाराची माहिती देखील त्यांनी घेतलेली आहे. भविष्यात सायलीच्या उपचारांचा खर्च शिवसेना करेल असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे. दरम्यान भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी याआधीच सायलीला कृत्रिम पाय देण्याचं आश्वासन दिलं आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये सफाई कामगारांनी संप पुकारल्यामुळे शहरात जिकडे तिकडे कचऱ्याचं साम्राज्य दिसतंय. समान काम, समान वेतन, PF, ESIC या मागण्यांसाठी पालिकेचे 5,500 सफाई कामगार बेमुदत संपावर गेले. काल दिवसभर कचरा उचलला न गेल्यामुळे शहरातील कचरा कुंड्या भरून वाहत आहेत. त्यातच काही सफाई कर्मचाऱ्यांनी डब्यातील कचरा सोसायट्यांमध्ये टाकल्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान हा सगळा संप मागे घेतला नाही तर पर्यायी व्यवस्था उभारण्यात येईल असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
दिवाळीनिमित्त मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट मिळणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांना 14,000 रुपये तर बेस्ट कर्मचाऱ्यांना 5,500 रुपये दिवाळीचा बोनस मिळणार आहे. महानगरपालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षीपेक्षा यंदा बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस 500 रुपयांनी वाढवण्यात आलेला आहे. याचा फायदा 45,000 कर्मचाऱ्यांना होणार आहे, तर 1,09,000 पोलीस कर्मचारी दिवाळी बोनस घेणार आहेत. शिवाय पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील गेल्या वर्षीपेक्षा 500 रुपयांनी जादा बोनस मिळेल. श्रीमंतीचं प्रतीक आणि अलिशान असलेली BMW कार आता मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणार आहे. कारण BMW कार आता टॅक्सीच्या रूपात मुंबईमध्ये धावताना दिसेल. BMW आणि ओलाने एकत्रित येऊन या संदर्भात घोषणा केली आहे. 22 रुपये प्रति किलोमीटर दराने ही गाडी ओलाच्या ॲपवरती उपलब्ध असेल. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये ओला ही सेवा सुरू करणार आहे आणि त्यासाठी पुढील 6 महिन्यांमध्ये 1,000 गाड्या रस्त्यावर उतरवल्या जातील. BMW गाडी विकत घेऊन टॅक्सीसाठी वापरणाऱ्यांसाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. मुंबईमध्ये एका 47 वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल 10 किलो वजनाचा गोळा काढण्यात आलेला आहे. रेखा कनवटे यांना बऱ्याच दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. तपासणी केल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये फॅब्रॉइड गोळा तयार झाल्याचं समोर आलं होतं. कामा रुग्णालयात त्यांच्यावरती गोळा काढण्याची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रियाही करण्यात आली. डॉक्टर राजश्री कटके यांनी यशस्वीरित्या तब्बल 10 किलो वजनाचा हा गोळा काढला. शस्त्रक्रियेनंतर रेखा यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या आरे कॉलनीमध्ये एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झालेला आहे. बलात्कार करणारे पीडित मुलीच्या शेजारीच राहणारे आहेत. तिच्या ओळखीचे होते. 21 तारखेला सायंकाळी पीडित मुलीला शेजारी राहणाऱ्या अमीनने राहत्या घरी बोलवले. अमीन याने घरी बोलवले आणि त्यानंतर तिची फसवणूक करून तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावरती बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी घडलेला हा प्रकार मुलीने आईवडिलांना सांगितला आणि त्यानंतर मुलीच्या आईने पवई पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. इतर दोघांचा तपास सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यातील सिटी ट्रान्सफॉर्मेशन सेंटरचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये तयार करण्यात आलेल्या सीएम वॉर रूमच्या धर्तीवरती विविध प्रकल्पांचं नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी या सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. ठाण्यामध्ये एका खासगी कार्यक्रमामध्ये आलेल्या मुख्यमंत्र्यांनी अचानक पालिका कार्यालयाला भेट दिल्यामुळे राजकीय तर्कवितर्क करण्यात येत आहे. एकोणिसाव्या जागतिक शांतता परिषदेचा उद्घाटन सोहळा काल राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते नाशिकमध्ये पार पडला. नाशिकमध्ये गोखले एज्युकेशन संस्थेतर्फे हा सोहळा घेण्यात आला. जगातील 150 प्रतिनिधी, 25 तज्ज्ञ या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. परिषदेचा 69 वर्षांचा इतिहास असून देशातील ही तिसरी तर राज्यातील ही पहिली परिषद आहे. अणु आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर, नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष अरुण निगवेकर यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. चित्रपट प्रदर्शनाच्या मोबदल्यामध्ये 5 कोटींची मदत सैनिक कल्याण निधीला देण्याच्या प्रस्तावाच्या आपण विरोधात होतो, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचं हे स्पष्टीकरण येत आहे. भारती सहस्रबुद्धी आपल्याबरोबर आहे. भारती, राष्ट्रवादी, मनसे सगळ्यांनीच टीका केल्यानंतर मुख्यमंत्री आता बोलतात. प्राजक्ता, त्यांनी काल माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे की एकतर ही जी बैठक झाली ती चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेने आपल्याला विनंती केली होती की या सगळ्या प्रकरणात तुम्ही मध्यस्थी करा, म्हणून मी पुढाकार घेतला. आणि इतकंच नाही तर राज ठाकरेंना त्या बैठकीला बोलवण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा नसून सर्वानुमते त्यांना बोलवलं गेलं. आणि 3 ज्या अटी मनसेतर्फे ठेवल्या गेलेल्या होत्या त्यातील पहिल्या 2 अटी ज्या होत्या, एकतर पाक कलाकारांना यापुढे चित्रपटात घ्यायचं नाही तो, आणि डिस्क्लेमरची अट ही आपल्याला मान्य होती. मात्र सैनिक कल्याण निधीला 5 कोटी मदत देण्याचा जो प्रस्ताव होता त्याच्या आपण विरोधात होता आणि आपण निर्मात्यांनाही स्पष्ट केलं होतं की हे ऐच्छिक आहे, तुम्हाला द्यायचं असेल तरच तुम्ही द्या. मात्र स्वतः चित्रपट निर्मातेच अशा पद्धतीची मदत करण्यास उत्सुक होते, तयार होते आणि त्यांनी ती मदत केली. अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी त्या झालेल्या बैठकीबद्दल सांगितलंय. इतकंच नाही तर त्यांनी म्हटलंय की आपण हुरियत सारख्यांशी चर्चा करतो, नक्षलवाद्यांशी चर्चा करू शकतो, तर मग मनसेशी का नाही, आणि चर्चेने प्रश्न सुटत असतील तर ती करायला हवी अशा मताचा मी असल्यामुळे ही चर्चा केली गेली. प्राजक्ता. भारती, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.